जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवानुवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यद्यदसत्परं, पश्चादहं यदेतच्च योऽवशिष्येत सोऽस्म्यहम्. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् आचात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. चतुर्थ स्कंद. स्वयंभुव मनु कन्यका झाल्या विश्ववंशावळिका. प्रथमोध्यायनिका चतुर्थ स्कंदी तयाचा. द्वितीयोध्यायी दक्ष प्रजापती दुर्वचन बोले शिवाप्रती. तृतीयोध्यायी सती इच्छी यज्ञ महोत्सव. सतीचा अग्निप्रवेश. निवेदिला चतुर्थोध्यायास. वीरभद्रकृत यज्ञ विध्वंस. दक्षवध पंचमोध्यायी. ब्रह्मादिक देवता कैलासी प्रसन्न करीते शिवासी, ते षष्ठाध्यायी दक्ष यज्ञपूर्ती सप्तमी. अष्टमोध्यायी ध्रुव वनगमन. नवमोध्यायी ध्रुव तपस्या पूर्ण. उत्तम वध ध्रुव यक्षरक्षण, ते वर्णन दशमोध्यायी. स्वयंभुवाचा ध्रुवाशी उपदेश. युद्धबंध एकादशोध्यायास. कुबेर वरदान ध्रुवास. विष्णुपदप्राप्ती द्वादशासी. ध्रुववंश वर्णन अंगचरित्र. त्रयोदशी कथा पवित्र. चतुर्दशी वेन विचित्र, जन्मला नष्टात्मा. राजा पृथूचे निर्माण. राज्याभिषेक पंचदशी छान. पृथूशी स्तविती बंदीजन षोडशोध्यायी. पृथुकोप पृथ्वीकृत स्तुती. सप्तदशोध्यायी कथाती.
पृथ्वी दोहन अष्टादशोध्यायाप्रती 19 शताश्वमेध. पृथ्वीच्या यज्ञशाळेमधून प्रसन्नत्वे भगवत दर्शन ते 20व्यात निरूपण प्रजेशी उपदेश 21. सनकादिकांचा पृथ्वीशी उपदेश असे 22. तप परलोक गमन 23. महाराज पृथूचे. वंशविस्तार पृथूचा. प्रचेताशी बोध रुद्राचा. 24वा अध्याय त्याचा. पुरंजनोपाख्यान 25. पुरंजन गेला शिकारीशी. राणी क्रुद्ध झाली 26. चंडवेग धावला लढाईशी 27. कालकन्या कथा. पुरंजन स्त्रीरूप झाला. अविज्ञातोपदेशे उद्धरला. कथाभाग हा 28. केला निवेदन. तात्पर्य पुरंजनोपाख्यानाचे. 29 वर्णन त्याचे. प्रचेतास श्रीविष्णूचे 30व्यात वरदान. प्रचेताशी नारदोपदेश. परमपदप्राप्ती तयास 31व्या अध्यायास अमृतकथा ऐशी हे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आजचा जो अध्याय आहे तो सतीचा अग्निप्रवेश निवेदिला चतुर्थोध्यायास. श्रीराम जय राम जय जय राम. भगवान शंकर आणि माता सती यांचं आख्यान आपण पाहत आहोत. वडील दक्ष प्रजापती याने केलेला मोठा उत्सव यज्ञ आणि त्या यज्ञासाठी सर्वांना निमंत्रण दिली होती. आणि इकडे कैलासावर मागच्या अध्यायात आपण जसं पाहिलं तसं सतीने आपल्या पतीजवळ भगवान शंकराजवळ त्या ठिकाणी जाण्याची आज्ञा मागितली. आणि तत्पूर्वी भाषा अशी होती की आपण तेथे जाऊया. माझ्या माहेरी एवढा मोठा उत्सव आहे आणि माहेरी किंवा आपल्या नातेवाईकांच्याकडे निमंत्रण नसेल तरी जायला काय हरकत आहे, अशा प्रकारे पेरणी केली आणि परवानगी मागितली. आता परवानगी मिळत नाही असं पाहिल्यानंतर स्वतःहूनच त्या ठिकाणी जाण्यासाठी तयार झाली. हे जेव्हा वाचलं तेव्हा लहानपणचा एक प्रसंग आठवतो. लहानपणी आपणही बाहेर मित्रांबरोबर खेळायचा हट्ट करत होतो. हट्ट जो आहे तो वडिलांपेक्षा आईजवळ जास्त असतो आणि आई नाही म्हणायची, जाऊ नकोस, ऊन आहे, बाहेर खेळू नकोस, पोरं काही चांगले नाहीत, तू घरातच थांब, असं म्हणायचे. आणि आपण 4-4दा आईला तेच विचारे की मला जाऊ दे, मला जाऊ दे. आणि मग आई संतापाने शेवटी तिचं एक शस्त्र की ती म्हणते की जा, मर एकदाचा. आता असं म्हटल्याबरोबर आईचा म्हणण्याचा अर्थ की हा मर म्हणजे आपल्या मुलाला मरण यावं असा अर्थ नाही, पण जा एकदाचा, एवढी सारखा हट्ट करत आहे तर जा एकदाचा. आणि ही आता असं आईचं म्हणणं ऐकल्याबरोबर आपल्या मनामध्ये 2 गोष्टी येतात. कारण आपल्याला बाहेर जाण्याची ओढ आहे म्हणून जा एकदाचा याचा अर्थ आईने परवानगी दिली, त्यामुळे आता बाहेर जायला काहीच हरकत नाही असं आपलं एक मन सांगतं. आणि दुसरं मन जे आहे ते सांगतं की आई रागावली आहे, हा अर्थ यातून घे आणि त्यामुळे बाहेर न जाता घरातच राहा. म्हणजे आता 2 मन आपले झाले आणि आता बुद्धीचा निश्चय करण्याची वेळ आली की बाहेर खेळायला जायचं का घरातच राहून आईची आज्ञा पाळायची. त्यावेळेस जो सुज्ञ असेल तो घरातच राहील, पण ज्याला विषयाकडे ओढ आहे, बाह्य गोष्टींचं आकर्षण आहे, तो बाहेर खेळायला जाईल. असे प्रसंग आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये आले असतील आणि आपण आता आपल्या नातवांच्या आयुष्यामध्ये सुद्धा पाहतो. आता हीच गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे की भगवान शंकर त्याने हे सगळं ऐकलं. ऐकून ते शांत बसले. दक्षाकडे जाऊ दिलं तर काय होईल आणि आपण मनाई केली तर काय होईल, या दोन्ही गोष्टींचा विचार भगवान शंकरांच्या मनामध्ये आहे आणि ते दोन्ही गोष्टी जाणून आहेत. हिला जर आपण जाऊ दिलं तर त्या ठिकाणी अपमान होणार आहे आणि माझी पत्नी असल्यामुळे अपमान सहन न करणं किंवा अपमान सहन हिला होणार नाही आणि त्यामुळे ही देहत्याग करेल. आणि दुसरं, मी जर जाऊ नाही दिलं तर आपल्या माहेरच्या ओढीमुळे हिला फार मोठं वाईट वाटणार आहे आणि त्या वाईट वाटण्याप्रती ती स्वतःचा प्राणत्यागसुद्धा करू शकेल. अशा दोन्ही गोष्टी ते जाणत होते. भूत, भविष्य आणि वर्तमान या त्रिकाळाचं ज्ञान असणारे हे सगळे देवता आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. त्यामुळे आईवडिलांची भेट होईल
आणि त्या भेटीमध्ये अनेक गप्पा होतील, सगळ्यांशी बोलणं होईल. आपण पूर्वीच पाहिलं की या 16 भगिनी होत्या, त्यामुळे 15 भगिनी त्या ठिकाणी आल्या असतील. त्यांचे नवरे आहेत, त्यांचे मुलं आहेत आणि शिवाय आपल्या मावशी वगैरे सगळे त्यासुद्धा त्यांच्या भेटी होणार आहेत. त्यामुळे आपण जायला काही हरकत नाही असं तिच्या मनामध्ये आलं आणि ती ओढ जास्त झाली. म्हणजे प्रवृत्ती जी आहे ती माणसाच्या मनामध्ये जास्त घर करून राहते आणि निवृत्ती मात्र त्या मानाने कमी पडते. निवृत्तीचा जोर कमी पडल्यामुळे प्रवृत्ती वाढीस लागली आणि तिच्या मनामध्ये तोच एक विचार आला की आता शंकरांना सोडून जायला काहीच हरकत नाही आणि आपण गेलंच पाहिजे. त्यामुळे क्रोधाने, शोकाने ती बेचैन झाली. खरं म्हणजे एकदा ती कैलासातून बाहेर जायसाठी निघते, पण लगेच विचार येतो की नाही नाही, आपण आपल्या पतिदेवांचं ऐकलं पाहिजे, पतीच्या आज्ञेत असलं पाहिजे, हा आपला पत्नी धर्म आहे. असं भगवान शंकरांच्या सत्संगामध्ये असल्यामुळे चांगल्या गोष्टीची तिला जाण आली म्हणून ती पुन्हा परत येते. पण पुन्हा दुसरं मन तिला म्हणतं की नाही नाही, हे तर नेहमीच असं सांगतात, म्हणून काय झालं, आपण गेलंच पाहिजे, एवढा मोठा उत्सव पुन्हा कधी होणार आहे का, म्हणून ती पुन्हा बाहेर जाते. हे जसं आहे. आणि मग शेवटी तिने मनाने निर्णय केला की आता भगवान शंकरांना या ठिकाणी सोडून जायचं म्हणून तिने तयारी सुरू केली. इथपर्यंत आपण हा भाग पाहिला. आता या ठिकाणी ते काय म्हणतात की तामन्वगच्छन् द्रुतविक्रमां सती एकां त्रिनेत्रा अनुचरा सहस्रशः सपार्षद यक्षा मणिमन्मदादय पुरोवृषेंद्रास तरसा गतव्यथाः. आता सती एकटी जायला निघालेली आहे. भगवान शंकरांच्या समोरच हे घडत आहे आणि भगवान शंकरांच्या मनामध्ये आलं की आता बायको एकटीच चालली आहे आणि ती रागामध्ये आहे, त्यामुळे तिला एकटं पाठवणं बरोबर नाही. मनानेच त्याने विचार केल्याबरोबर ती प्रेरणा इतरांनी घेतली आणि त्या ठिकाणी असणारे नंदिकेश्वर, भगवंताचे वाहन त्या नंदिकेश्वरांच्या मनामध्ये हा विचार आला की आता आपण सतींच्या बरोबर गेलं पाहिजे. त्यांनी आपले हजारो शिष्यगण, भूत प्रेत हे सगळे जे आहेत ते सगळे, त्यातल्या प्रमुखांचे 2 नावं 3 नावं ती या ठिकाणी दिली. ते म्हणजे यक्ष, मणी आणि मद यांना बरोबर घेऊन ही सगळी मंडळी निघाली. आता जेव्हा कोणाला आपण बरोबर नेऊन पोचवायचं असतं तेव्हा त्या गावाला जाताना आपण त्यांच्या बरोबरीने जातो. त्यांना काही लागलं केलं त्यासाठी मदत म्हणून आपण बरोबर जेव्हा जातो तेव्हा त्यांच्याबरोबर बऱ्याच गोष्टी देतात. बरोबर खाण्यासाठी डब्बा असेल किंवा काय असेल सगळ्या गोष्टी देतात. तसं या ठिकाणी या सगळ्या शिष्यगणांनी या सतींना नंदीवर बसविले आणि बाकी सगळे पायी निघाले. आता ही मोठी यात्राच निघाली एक. त्यामध्ये मैना असते बाई, पक्षी आहे मैना. ती मैना जी आहे ती पण त्याने बरोबर घेतली. म्हणून असं म्हणतात, परवाच आपल्या परमपूज्य जितेंद्रनाथ महाराजांचं जे भागवत झालं, मुंबईमध्ये झालं, दरवर्षी होत असतं ते. ज्या अच्युत महाराजांच्या श्रीमद भागवतातील अवतरणिका आपण रोज वाचतो, त्याच अवतरणिका लिहिणारे अच्युत महाराज, त्यांच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी त्यांचं दरवर्षी भागवत सप्ताह होत असतो. त्याचं जेव्हा श्रवण केलं तेव्हा ते म्हणतात, ही मैना जी पक्षिणी आहे, ही मैना दिसली तरी आपण मनामध्ये किंवा मोठ्याने जय अंबे म्हणावं, कारण मैना ही या सतींच्या बरोबर त्या ठिकाणी यज्ञ महोत्सवासाठी गेली होती. तर ती मैना बरोबर आहे. त्याचबरोबर काही गोष्टी खेळण्यासारख्या दिल्या की चेंडू आहे, आरसा आहे, कमळ आहे, या सगळ्यांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. कंदुक, दर्पण, अंबुज म्हणजे कमळ, दर्पण म्हणजे आरसा आणि कंदुक म्हणजे चेंडू, म्हणजे मनोरंजनाच्या गोष्टीसुद्धा बरोबर दिल्या आहेत. त्याचबरोबर छत्र, चामरे, माळ आणि राजाचे चिन्ह, राजचिन्ह हे सगळे बरोबर घेतली. आणि मग आता एवढा राजाची पत्नी सती आता जात आहे, रस्त्याने जात आहे, तर ती काय अशीच एकटीच जाईल आणि न बोलता जाईल असं नाही, की 4 लोकांमध्ये समजलंसुद्धा पाहिजे ना की राजाची पत्नी राणी येत आहे. आणि म्हणून अनेक प्रकारचे नगारे, शंख, बासरी अशी वाद्यसुद्धा बरोबर घेतली आणि हे सगळे वाजत हे सगळी मंडळी आता सतीच्या माहेरी दक्षाच्या घरी जाण्यासाठी निघाली. काही काळ गेल्यावर सती ही त्या यज्ञमंडपात जाऊन पोचली. यज्ञमंडपामध्ये गेल्यानंतर तिला
त्या ठिकाणी दिसलं की यज्ञमंडप खूप मोठा असा सुशोभित आहे, मोठं महाद्वार आहे. महाद्वारातून आत गेल्याबरोबर त्या ठिकाणचं असणारं पवित्र वातावरण आहे. उदबत्ती त्यावेळेस नव्हत्या, पण धूपाचा सगळा वास सगळीकडे आहे आणि मोठ्या मोठ्या आवाजामध्ये ब्राह्मण मंडळी मंत्रघोष करत आहेत. यज्ञाचे मोठमोठे मंत्र जे आहेत ते म्हणत आहेत. आणि अशा यज्ञाच्या ठिकाणी जेव्हा आपण जातो तेव्हा त्या ठिकाणी खूप मोठ्याने मंत्राचा घोष होत असतो. माजलगाव बीड जिल्ह्यामधलं जे आहे त्या ठिकाणी मी जेव्हा पारायणासाठी गेलो होतो तिथल्या रामदासी मठामध्ये, तेव्हा त्या ठिकाणी दुर्गा सप्तशतीचे पारायणं सुरू होते आणि काहीतरी 1000 पारायणं करायचे होते. त्या ठिकाणी मुद्दाम मी मठपतींच्याबरोबर एक दिवस गेलो होतो. खूप प्रसन्न असं वातावरण त्या ठिकाणी होतं. एक दिवस पूर्ण त्या ठिकाणीच राहिलो. ते सगळं जसं आठवतं तसं या ठिकाणी तिला दिसलं की आणि त्या ठिकाणी यज्ञाची सगळी तयारी झालेली आहे. ब्रह्मर्षी आहेत, देव आहेत, हे सगळे आपापल्या आसनावर विराजमान झालेले आहेत. बरोबर यज्ञाची सगळी सामुग्री जी आहे तीसुद्धा त्या ठिकाणी ठेवलेली आहे. त्यामध्ये माती आहे, लाकूड आहे, लोखंड आहे, सोनं आहे आणि यापासून बनवलेली अनेक पात्रे, त्याला स्त्रुक, श्रुवा, ही सगळी यज्ञामध्ये लागणारी भांडी आहेत. त्याचप्रमाणे मृगाजीन, हरणाजीन हे जे आहे बसण्यासाठी आसन आहेत, हे सगळं ठेवलेले आहेत. आता आपण आपल्याबाबत विचार करूया. आपल्याला कोणीतरी लग्नासाठी बोलवलं आणि आपण सगळे मुलाबाळांसहित त्या ठिकाणी जाणार आणि आता निघणार म्हणून त्या ठिकाणी फोन केला. आता उद्या आम्ही सकाळी 9 वाजता पोचतो आहे आणि 9 वाजता आमची गाडी बरोबर त्या ठिकाणी पोहोचेल. मग आता ज्यांच्याकडे लग्न आहेत त्यांचं लगेच उत्तर, हो हो या आम्ही तुमच्या स्वागतासाठी तयार आहोत वगैरे. आणि कोणाला तरी मी पाठवतो, मी स्वतः काही येऊ शकत नाही स्टेशनवर, असंही ते म्हणतात. आणि आपण जाऊन पोचतो. स्टेशनवर गाडी थांबते, गाडी निघूनही गेली आणि अर्धा तास झाला तरी कोणीच आलं नाही. हे पाहिल्याबरोबर आपल्या मनामध्ये थोडासा किलमिश जे आहे ते येतं आणि थोडंसं वाटतं की अरे काल एवढं माझ्याशी बोलले आणि आज कोणातरी पाठवतं म्हणून, पण कोणीच आलं नाही. म्हणजे त्या वेळापासून आपला अपमान झाला असं आपल्याला वाटायला सुरुवात होती. मग शेवटी आपण आपल्या रिक्षा करून त्या ठिकाणी पोचतो. सगळ्यांची धावपळ सुरू आहे आणि लग्नाची वेळसुद्धा होत आहे. आपापल्या कामामध्ये सगळे व्यस्त आहेत, त्यामुळे आपल्याकडे पाहायला कोणालाही वेळ नाही. हे जसं होतं तेव्हा पुन्हा एकदा दुसऱ्यांदा खात्री होती की आपण नसतो आलं तर बरंच झालं असतं. असं जशी आपल्या मनाची स्थिती होती तशी या ठिकाणी सतीची स्थिती झालेली आहे. तेथे पोचल्यानंतर तामागताम तत्र न कश्चना द्रियत. मग तेथे पोचल्यावर पित्याने सतीची अवहेलना केली. आपली मुलगी आली आहे, 15 मुली जरी आलेल्या असल्या त्याचा आनंद आहेच आहे, पण हिच्यावर जास्त प्रेम असल्यामुळे वडिलांनी ते प्रेम व्यक्त केलं पाहिजे अशी हिची अपेक्षा आहे. पण सतीची त्यांनी अवहेलना केली. हेलन शब्द हा जो आहे, एक नटी आहे पा, तिचं नाव हेलन होतं, आहे ती मला वाटतं. तर ती हेलन हा शब्द संस्कृत भाषेमध्ये अवहेलना म्हणजे प्रतारणा किंवा अपमान असा तो शब्द आहे. म्हणून हे पाहून दक्ष हा यज्ञकर्ता आहे आणि पण त्या दक्षाच्या भीतीमुळे दक्ष पत्नी जी आहे प्रसूती आणि तिच्या ज्या 2 बहिणी आहेत देवहूती आणि आकुती, या तिघी पण त्या ठिकाणी त्या दक्षाच्या रोषामुळे घाबरलेल्या आहेत. म्हणून त्या स्वतःहून उघडपणे तिचा सत्कार करत नाहीत, तिचं स्वागत करत नाहीत. पण ज्या 15 बहिणी होत्या या सतीच्या, त्या मात्र त्या ठिकाणी आहेत. त्या सद्गतीत होऊन त्या पुढे आल्या आणि त्या बहिणीने या बहिणीची गळाभेट घेतली आणि आनंदाने त्यांचा स्वीकार केला, त्यांचं स्वागत केलं. पण त्याचबरोबर हिच्या मनामध्ये हे आलं की आपल्या वडिलांनी, पित्यांनी मात्र अनादर केलेला आहे आपला आणि त्यामुळे या सगळ्या बहिणी आणि मावशी आणि आई ज्यांनी जरी आपला सत्कार केलेला असला तरी आणि त्यांनी आता आपली मुलगी इतक्या दिवसानंतर येणार आहे म्हणून तिच्यासाठी अनेक भेटवस्तू दिल्या होत्या, पण आपल्या पतीचा अनादर केला, अपमान केला आणि पित्याने या ठिकाणी आपला सन्मान केला नाही. या 2 गोष्टींमुळे या सतीने त्या ठिकाणची कुठल्याच भेटवस्तू जी आहे तिचा स्वीकार केला नाही. अशी त्या ठिकाणची कथा झाली. अरुद्र भागम तमवेक्ष चादुरम पितराच देवे कृतहेलनम विभो अनादृता यज्ञ सदस्य धीश्वरी चुकोपलोकानिव झक्षती रुषा. म्हणजे सर्व लोकेश्वरी अशी ती देवी सती, पण तिचासुद्धा अनादर त्या ठिकाणी झाला
आणि त्या यज्ञामुळे शंकरासाठी यज्ञभाग न देऊन तिच्या वडिलांनी त्यांचा अपमान केला आहे. खेड्यामध्ये असताना लहानपणचं मला आठवतं, घरामध्ये काही पूजा वगैरे झाली की मग पूजेमधलं जे शेष असेल ते घेऊन आम्ही गुरुवांच्याकडे जात होतो आणि त्यांना ते देत होतो. आई सांगायची म्हणून आम्ही जायचो, बाकी त्यातलं काही माहीत नव्हतं. तसं वडिलांचा यांनी अपमान केलेला आहे. शंकरांना जो शेषभाग मिळाला पाहिजे त्यांना तो दिला नाही. किंबहुना यज्ञाच्या पूर्वी या भगवान शंकराची पूजासुद्धा त्यांनी केली नाही, कारण त्यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल द्वेष होता हे तिच्या लक्षात आलं आणि म्हणून तिचा अंगाचा तिळपापड झालेला असं त्यांनी लिहिलं आहे. असं वाटत होतं की रागाने आता ती पूर्ण त्रैलोक्याला भस्मसात करते का काय असं वाटत होतं. आता हे जे दक्ष आहेत ते कर्ममार्गी होते, यज्ञामध्ये बसलेले आहेत, यज्ञाचे प्रमुख आहेत आणि यज्ञ सुरू आहे. आणि हा जो भाव त्यांचा जो आहे शंकरांच्याबद्दलचा द्वेषभाव जो आहे तो उफाळून आलेला असल्यामुळे त्यांनी हिच्याकडे लक्ष दिलं नाही आणि त्या यज्ञामध्येच ते गुरफटून राहिले. तेव्हा सतीने आपल्या जे शिष्य बरोबर आले होते, भगवान शंकराचे जे शिष्यगण होते त्यांच्याकडे पाहिलं आणि ते शिष्यगण त्यांना हे जाणवलं की आपल्या सती देवी जे आहेत त्यांचं कुठेही सत्कार झालेला नाही, किंबहुना अपमानच झालेला आहे. म्हणून त्यांनासुद्धा राग आलेला आहे आणि त्यामुळे ते आपापलं शस्त्र घेऊन या दक्षांना मारण्यासाठी सज्ज झाले. आणि हे पाहिल्याबरोबर त्या सतीने त्या सगळ्यांना हातानेच थांबवलं आणि तिथून ते पुढे गेले नाही, त्या ठिकाणी थांबून राहिले. आता हिच्या मनामध्ये संताप होता आणि ती देवी जी आहे, सती जी आहे, ती आता दुर्भाषणं करू लागली, निर्भत्सना करून बोलू लागली, आपल्या वडिलांनाच बोलू लागली की या संसारामध्ये भगवान शंकरापेक्षा कोणीही मोठा नाही. म्हणून तर त्यांना देवाचा देव असं महादेव असं म्हणतात. आणि सर्व देहधारी जे आहेत, जीव आहेत, त्या सगळ्यांच्या मध्ये स्थित असणारा हा आहे जो आपला प्रिय आत्मा आहे. पण भगवान शंकरांना कोणीही प्रिय नाही, कोणीही अप्रिय नाही. हा माझा, हा दुसऱ्यांचा, मी आणि माझं हे जे त्यांच्या मनामध्ये अजिबात नाही. कुठल्याही प्राण्यांशी त्यांना वैरसुद्धा नाही की हा वैरी आहे, त्यांनी माझ्यासाठी एवढं मोठं गिफ्ट आणलं, मी कसं काय स्वीकारू, पण त्याला वाईट वाटेल म्हणून मी स्वीकारतो, किंवा त्याने काही मला दिलंच नाही असा भावसुद्धा नाही, कारण त्यांना प्रिय कोणी नाही आणि अप्रियसुद्धा कोणी नाही आणि कोणाशी वैरसुद्धा नाही, असं भगवान शंकराचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आता अशा भगवान शंकरांचा द्वेष करणारा माझ्या पित्याशिवाय या जगात दुसरा कोणीही नसेल हे तिच्या मनामध्ये आलं आणि तिने ते बोलूनसुद्धा दाखवलं. आता त्या ठिकाणी एक श्लोक येतो, खूप छान श्लोक आहे. दोषान परेशाम ही गुणेषु साधवो गृह्णन्ति केचिन भवादृशा द्विज गुणांश्च फल्गुन बहुलीकरिष्णो महत्तामस्तेष्व विदद भवानघम. म्हणजे या जगामध्ये अनेक प्रकारचे लोक असतात, त्यांचं वर्गीकरण या ठिकाणी 3 भागामध्ये केलं. एक असतात जे आपल्यासारखे लोक दुसऱ्यांच्या गुणामध्येही दोष पाहतात. वडिलांना म्हणते ती की तुमच्यासारखे काही माणसं असतात जे कोणाच्याही एखादी घटना समोर झाली तर त्याबद्दलचा विचार करत असताना त्यांच्यातले दोषच पाहतात, इतर गोष्टी पाहत नाहीत. तसे तुम्ही आहात. भगवान शंकरांचं हे जे महादेवाचं रूप आहे ते कसे सगळ्यांच्याकडे कृपेने पाहतात, दयाळू आहेत, ते इतक्या आपल्या कृपा जी आहे ती सहज आशुतोष आपण जे त्यांना नाव दिलेलं आहे. आशुतोष म्हणजे अगदी लहानात लहान कमीत कमी जरी त्यांना अर्पण केलं तरी ते सर्वसात दान आपल्याला द्यायला तयार असतात, असे ते आशुतोष आहेत. तरी पण त्यांच्यामध्ये तुम्हाला दोष दिसतो, अशा प्रकारचे लोक असतात. दुसरे कोणी असतात ते साधू पुरुष असतात, ते मात्र असं करत नाहीत. जे लोक दुसऱ्यांच्या थोड्याशा गुणांनाही मोठमोठे करून सांगतात, म्हणजे एखाद्यामध्ये एक चांगला गुण असेल, सेवाभाव कोणाकडे असेल, भले त्यांच्याकडे काही गोष्टी नसतील तरी पण त्यांचा तो सेवाभाव ते 4 लोकात सांगून त्या समोरच्या व्यक्तीचं महत्त्व वाढवत जातात. स्वामी विवेकानंद हेच म्हणतात की या जगामध्ये सगळ्या प्रकारची माणसं असतात आणि मनुष्य स्वभाव असल्यामुळे रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण या 3ही युक्त अशी ही सगळी माणसं आहेत.
आता कोणामध्ये सेवाभाव असेल, कोणामध्ये रजोगुण असेल, कोणी चांगलं भाषण देत असेल, कोणी 4 लोकांना नीट समजावून सांगत असेल, कोणी तमोगुणी पण असेल की जे तमोगुण धारण करतात आणि ज्यावेळेस गरज पडेल ठकाचे आणावा ठक, उद्धटाचे उद्धट असं जे समर्थ सांगतात, तर तशी पण शक्ती असणारे तमोगुणी जे आहेत ते सुद्धा या समाजामध्ये आहेत. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात की या सगळ्या गुणांचा उपयोग आपल्याला करून घेता आला पाहिजे. पण तो करून घेत असताना तुझ्यामध्ये हा तमोगुण आहे, तुझ्यामध्ये हा रजोगुण आहे असं स्पष्टपणे न बोलता ते आपण लक्षात घ्यावं. पण त्यांच्यातला सत्वगुण जो आहे तो सत्वगुण जर आपण आपल्या भाषणाने बोलण्याने मोठा केला तर एखाद्या सामाजिक कार्यामध्ये त्या सर्वांची मदत होत असते. आणि म्हणून ते म्हणते की तुमच्या ठिकाणी मात्र तुम्हाला भगवान शंकराचे फक्त दोषच दिसतात. कारण दुष्ट लोक जे आहेत, दुष्ट स्वभावाचे जे आहेत ते या शरीरालाच आत्मा मानून असतात आणि खऱ्या आत्म्यापर्यंत ते कधीच पोचत नाहीत. आणि तुम्हीच आत्ता म्हणाले होते की हा भगवान शंकर माझा जावई आहे, पण त्याचं वास्तव्य नेहमी स्मशानामध्ये असतं. आता स्मशानाचा गोष्ट काढली तर आमचे श्रीधर स्वामी जे आहेत ज्यांनी श्रीमद भागवतावर एक टीका दिलेली आहे, टीका लिहिली, ते या भगवान शंकरांना जी जी नावं यांनी ठेवली दक्षाने त्या प्रत्येकाचं स्पष्टीकरण ते देतात. आणि इतके नावं ठेवले तरी पण त्याच्यामधनं चांगला अर्थ श्रीधर स्वामी काढतात. हे स्मशानामध्ये राहतात असं जर म्हटलं आणि त्यामुळे हे निंदनीय आहेत आणि हे असेच अंगाला राख फासून राहतात असं म्हणतात. पण त्याचा अर्थ श्रीधर स्वामींनी आपल्या टीकेमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिला की स्मशानामध्ये राहणारे तर सगळेच आहेत. कारण उपजेते नाशे, नाशे ते पुनरपी दिसे. जो ज्या ठिकाणी जन्मला त्याला स्मशानामध्ये जाणंच आहे. फक्त तो गेला की नाही एवढ्यामध्येच फक्त फरक आहे. काही पोचलेले आहेत स्मशानामध्ये आणि काही स्मशानाच्या वाटेवर आहेत. त्यामुळे प्रत्येकजणच त्या ठिकाणी जाणार आहे. मग यालाच म्हणून तर मर्त्य लोक असं म्हणतात. मर्त्य लोक आणि मर्त्य म्हणजे काय की ज्या ठिकाणी प्रत्येकाचंच मरण निश्चित आहे. त्यामुळे हा सगळाच मर्त्य लोक आहे आणि सगळं जगच हे स्मशान आहे. कारण आज आहे आणि उद्या राहणार नाही, स्मशानवत ते होणार आहे. म्हणून तुम्ही जे म्हणलं की हे शंकर जे आहेत ते स्मशानात वास करतात असं नसून ते या जगामध्येच आहेत आणि हे जगच स्मशान आहे अशा प्रकारे त्यांनी युक्तिवाद केलेला आहे. आणि मग त्या ठिकाणी या भगवान शंकरांच्या चरणाची धूळसुद्धा ब्रह्मदेवसुद्धा आपल्या मस्तकी धारण करतात. भगवान शंकरांना वाहिलं बेलपत्र जरी असेल तरी ते सुद्धा त्या ठिकाणाहून उचलून ते आपल्या मस्तकी धारण करतात. जर ब्रह्मदेव अशा प्रकारे नम्रतेने वागत असतील आणि तुम्ही त्यांचा द्वेष करता तर निश्चितच तुमच्यामध्ये कमीपणा आहे. ज्यांचं नाव शिव यद्वयक्षरम नाम गिरेरितम नृणाम सत्कृत प्रसंगादग माशु हंती तत्. की शिव हे 2 अक्षरीच आहे आणि प्रसंगवशात एखाद्या वेळेस जरी शिव हा शब्द जरी मनातून निघाला, तोंडातून निघाला तरी आपल्या अगणित पापांना ते नष्ट करणारे असे ते नाव आहे. आणि अशा शिवाची आज्ञा ती कोणीच उल्लंघन करत नाही. सगळेजण त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागतात. असं असतानासुद्धा तुम्ही त्यांचा द्वेष करीत आहात. अशा प्रकारे सतीनी त्याबद्दलचं सगळं आपला रोष जो आहे, जो संताप आहे तो आपल्या भाषणातून त्या ठिकाणी बोलण्यातून व्यक्त केला. ते केवळ नावाचे शिव आहेत असं नाही. तुम्ही जे म्हणालात ते अशिव आहेत, अमंगळ आहेत असं जे तुम्ही मानता हे सगळं चुकीचं आहे. चितेतील भस्म असेल, मेलेल्या माणसांच्या कवट्या ज्या आहेत त्याचा अलंकार ते घालून असतात. गळ्यामध्ये हाडंसुद्धा आहेत मेलेल्या माणसांचे, ते सुद्धा ते भूषण म्हणून ते मिरवीत असतात. अस्ताव्यस्त जटा आहेत, कुठेही आपलं हसत असतात, कुठेही आपलं नाचत असतात आणि मोठमोठ्याने ओरडत असतात. असं त्यांचं जरी रूप असलं तरी ते अंतरस्थिती जी आहे ती त्यांची तेवढी शांत आहे. कारण भगवान शंकर हे फक्त 2च काम करतात असं इतर ठिकाणी लिहिलेलं आहे. आपल्या डोंगरे महाराज पण त्यांच्या भागवताच्या निरूपणामध्ये ते म्हणतात की भगवान शंकर हे केव्हाही 2च अवस्थेमध्ये दिसतात. एक तर ते समाधी अवस्थेमध्ये असतात आणि जेव्हा समाधी अवस्था त्यांची संपलेली असते तेव्हा ते विष्णू आणि शंकर
स्वतः शंकर हे विष्णूचाच जप करत असतात, रामाचाच जप करत असतात, रामनामाचाच उच्चार करत असतात. या दोनच कामामध्ये यांना दिसतं. आणि दुसरीकडे सगळा संहार जो आहे ते करणारे हेच आहेत. आता संहार करणारे आहेत म्हणून ते तमोगुणी आहेत असं म्हणता येत नाही, कारण संहार तमोगुण हा त्यांनी धारण केलेला आहे. आणि मुळामध्ये मात्र ते शांत स्वरूपाचे असल्यामुळे ते बहुतांशी वेळामध्ये समाधिस्थच असतात. आणि मग त्या शिवाला सोडून, म्हणजे अशा भगवान शंकरांना सोडून जे जे काही आहे ते सगळं अपवित्रच आहे असं म्हणतात. आणि त्यांचं ऐश्वर, आणि सती म्हणते की आमचं ऐश्वर, कारण भवम भवानी सहितम नमामी. भव म्हणजे शंकर, भवानी म्हणजे पार्वती किंवा सती, की आमचं ऐश्वर हे अव्यक्त आहे, ते व्यक्त होत नाही. पण जे सुज्ञ लोक आहेत त्यांना ते दिसतं, त्यांना ते पाहू शकतात ते, आणि त्याचा आनंद घेऊ शकतात. पण ज्यांच्या मनामध्ये पूर्वग्रह आहे त्यांना मात्र ते केव्हाही ते दोषच त्यांच्यातले दिसतात. आणि म्हणून भगवान शंकर हे जरी सगळ्यांचं कल्याण करणारे असले तरी पण त्यांच्याबद्दलचा द्वेष तुमच्या मनामध्ये आहे, आणि तुम्ही भगवान शंकराचा अपराध करणारे आहात. आणि म्हणून माझं हे जे शरीर आहे ते तुमच्यापासून निर्माण झालेलं असल्यामुळे माझा देहसुद्धा निंद्य आहे. आणि मग तो मी ठेवून काय करू? आपल्यासारख्या दुर्जनाशी माझा संबंध आला. मी तुमची मुलगी आहे आणि तुम्ही दुर्जन आहात. आता दुर्जनाची मुलगी म्हणून मला मिरवण्याची अजिबात इच्छा नाही, म्हणून मी माझ्या या देहाचा त्याग करणार आहे. आणि मग इथे शब्द येतो तज्जन्मधियो महताम अवध्यकृत. अवध्यकृत म्हणजे जे करू नये ते करतं. कारण काय, तो जन्मसुद्धा दिग हा शब्दाचा वापर, दिग म्हणजे त्याचा तिरस्कार, म्हणून मी या जन्माचाही तिरस्कार करते. आता पुढच्या श्लोकामध्ये येतं गोत्रम त्वदीयम भगवान ऋषभध्वजो दाक्षायणीहा यदा सुदुर्मना, की ज्यावेळेस भगवान शिव एखाद्या वेळेस प्रेमाने माझ्याशी जेव्हा बोलतात तेव्हा माहेरच्या माझ्या सगळ्या लोकांचा आठवण करतात, तेव्हा ते मला दक्षकुमारी किंवा दाक्षायणी अशा नावाने संबोधन करतात. आत्तापर्यंत मला त्याबद्दल काही वाटत नव्हतं, कारण मला वाटायचं बरोबर आहे, कारण दक्षाची मुलगी असल्यामुळे ते असं मला म्हणत असतील. पण आता तुम्ही हा केलेला जो अपमान आहे ते पाहून असं वाटतं की आता जर यापुढे ते मला जर असे दाक्षायणी म्हणत असतील तर ते मला सहन होणार नाही, त्याचे मला लाज वाटेल. आणि म्हणून त्यांच्यासमोर जाण्यापेक्षा या ठिकाणी मी माझ्या देहाचा त्याग करते. इथपर्यंत तिची मदत गेली. आता हा विचार तिच्या मनामध्ये आला की या ठिकाणी असं अपमानित जीणं जे आहे ते बरोबर नाही, त्यापेक्षा देहाचा त्यागच केला पाहिजे. म्हणून सती या ठिकाणी म्हणते, आणि मैत्रेय ऋषी जे विदुरांना सांगत आहेत हे, म्हणून शत्रुंजय विदुरा मैत्रेय सांगतात की त्या यज्ञमंडपामध्ये दक्षाला एवढं सगळं बोलून ती सतीने आता मौन स्वीकारलं. आता तिने एकही शब्दाचा उच्चार केला नाही. उत्तर दिशेकडे तिने आपलं मुख केलं, ती जमिनीवर बसली, पिवळे वस्त्र तिने परिधान केले होते आणि योग मार्गामध्ये ती प्रविष्ट झाली. आता जसं आपण पाहतो पंचप्राण असतात, प्राण, अपान, व्यान, उदान, समान, म्हणजे एकच वायू जो आहे त्यालाही 4 प्रकारची त्याच्या स्थानावरून प्राप्त झालेली नावं आहेत. मग त्या सतीने योगमार्गाचा आश्रय घेऊन प्राणायामाने आपला प्राण आणि अपान या दोघांना आपल्या नाभीस्थानी नाभीचक्रावर स्थिर केले. ही सगळी प्रक्रिया त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. आणि मग उदान वायूला नाभीचक्रापासून वर वर ओढत तिने आज्ञाचक्रात हृदयात आणलं आणि पुढे आज्ञाचक्रात दोन्ही भुवयांच्यामध्ये जिथे आपण कुंकू लावतो त्या ठिकाणी त्या आज्ञाचक्रामध्ये आणलं. आणि हळूहळू तिने त्या आपल्या शरीराचा त्याग करण्याचा विचार मनामध्ये आला. पंचमहाभूतात्मक शरीर आहे, पृथ्वी, आब, तेज, वायू, आकाश, त्यामधला वायू आणि अग्नी हे तत्त्व जे आहे ते तत्त्व आता तिच्या ठिकाणचं वाढीस लागलं. आणि अग्नी आणि वायू तत्त्व यांची तिने आराधना केली. आता या ठिकाणी दिलं, आता हे अग्नी म्हणजे कोण आहे आता लक्षात घ्या. थोडंसं विचार केला की आपल्याला लक्षात येईल की या प्रसूती आणि दक्षाच्या ज्या 16 कन्या होत्या त्यापैकी 13 कन्या या कश्यपांना दिल्या, 1 कन्या जी आहे ती पितरांना दिली, 1 अग्नीला दिली आणि 1 भगवान शंकरांची ही सीता आहे, सती आहे.
आता सतीचा या ठिकाणी देहत्यागाची गोष्ट आहे आणि तिने अग्नीला विनंती केली. आता अग्नी म्हणजे कोण आहे? हिचीच बहीण आणि तिचेच पती असणारे अग्नी. आता अग्नी हे भगवान शंकराचंच एक रूप आहे. कारण प्रलय जेव्हा या ठिकाणी सगळं नाश होणार आहे, भस्मसात करायचं असेल तर भस्मसात करण्यासाठी अग्नीची जास्त आवश्यकता असते आणि अग्नीच प्रधान असतो. आणि म्हणून त्याच अग्नीला भगवान शंकरांनी आज्ञा केली आणि त्याप्रमाणे अग्नीने या सतीचं योगाग्नीने शरीर जे आहे त्या ठिकाणी जाळून भस्म केलेलं आहे. असा या ठिकाणी श्लोक येतो. सद्य प्रज्ज्वाल समाधी जाग्निना. सर्वथा निर्दोष असलेलं तिचं शरीर तिने ताबडतोब योगाग्नीने जाळून टाकलं. आता त्या ठिकाणी असणारे जे देव आहे, ऋषी आहे, त्यांना जेव्हा हे सगळं दिसलं तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटलं आणि आकाशात आणि पृथ्वीवर सगळीकडे एकच हाहाकार झाला. अरे रे, या दक्षाच्या एका दुर्वर्तनामुळे त्याच्या ठिकाणी असणारा अभिमान, राग आणि अहंकार यामुळे त्याच्या एवढ्या चांगल्या मुलीला, प्राणप्रिय अशा सतीला या ठिकाणी प्राणत्याग करावा लागला. सर्व चराचर जीव जे आहेत ते या प्रजापतींचेच संतान आहेत. प्रजापती म्हणजे सगळ्या पृथ्वीवरचं राज्य जे आहे ते त्यांचं आहे आणि सगळे त्यांची प्रजा असल्यामुळे ते त्यांचे संतान आहेत. तरीसुद्धा आपल्या शुद्ध हृदय असणाऱ्या कन्येचा सन्मान त्याने केला नाही, तिचा अपमानच केला आणि त्यामुळे तिला आपल्या प्राणांना गमवावं लागलं. हा फारच अहंकारी आहे आणि ब्रह्मद्रोही आहे. त्यामुळे याची मोठी अपकीर्ती होईल असं त्या ठिकाणी उपस्थित असणारे सगळे म्हणू लागले. आणि शंकराचा द्रोह करणारी हा दक्ष आहे, पण त्याने मात्र आपल्या मुलीचा जीव वाचवा म्हणून तिला काही अडवलं नाही. त्यामुळे तो बाप म्हणून सुद्धा या ठिकाणी कमीच पडलेला आहे. आता हे होत असताना बरोबर आले जे जे शंकराचे गण होते ते हातामध्ये शस्त्र घेऊन दक्षाला मारण्यासाठी उठून उभे राहिले. आत्ताच आपण पाहिलं की सुरुवातीला हे जेव्हा त्यांना मारण्यासाठी उभे राहिले तेव्हा सतीने त्यांना थांबवलं, तुम्ही मारू नका, अजून ती वेळ नाही आली. आणि आता सतीने देहत्याग केला तेव्हा ते आता त्यानेच निर्णय घेतला की आता आपण शस्त्र घेऊन या दक्षालाच आणि त्याच्या सगळ्या इतर लोकांना, सहकाऱ्यांना मारलं पाहिजे. असं बोलत असताना त्या ठिकाणी जे भृगु ऋषी होते, भृगु आता हे काय आहे, त्या यज्ञाचे अधिपती होते. बृहस्पतीकडे हा काम असतं, पण बृहस्पती नसल्यामुळे हे कार्य भृगु ऋषींकडे सोपविण्यात आलं. ते भृगु ब्राह्मण आहेत आणि भृगूंनी त्या ठिकाणी येऊन त्या यज्ञामध्ये आहुती टाकली आणि मनाने हा उच्चार केला, अपहृतम रक्ष मंत्राचा उच्चार केला आणि त्या दक्षिणाग्नीमध्ये आहुती टाकली. आणि ज्याचा अर्थ की यामधून आता काहीतरी निर्माण व्हावं आणि त्याने या शंकराच्या सगळ्या भक्तांचा वध करावा अशा प्रकारे. आणि मग भृगूंनी त्या ठिकाणी आहुती टाकल्याबरोबर त्या यज्ञकुंडातून ऋभू नावाचे देव, देव काय ते दैत्यच आहे म्हणा, देव त्या ठिकाणी हजारो असे तेजस्वी असे प्रगट झाले. प्रत्येकाच्या हातामध्ये शस्त्र होतं आणि हजारोंची संख्या, हजारो जेव्हा म्हणतात तेव्हा 1000 झाले, आता 1001 नाही असं नाही, पण कित्येक देव त्या ठिकाणी प्रगट झाले. आणि त्या देवांनी हातात शस्त्र घेऊन या भगवान शंकराच्या भक्तांवर त्यांनी चढाई केली आणि त्यांना मारण्यासाठी ते धावत पळत सुटले. हातात शस्त्र होते तरीसुद्धा त्या यज्ञामध्ये असणारे जे अग्नी आहेत, लाकडं आहेत, जी जळती लाकडं आहेत, ते घेऊन त्यांनी त्यांच्यावर आक्रमण केले आणि भगवान शंकराचे गण जे आहेत ते त्या ठिकाणी हळूहळू पळत गेले. अदर्युणा भूयमाने देवा उपेतु रोजसा ऋभुः नाम तपसा सोमम प्राप्ता सहस्रशः. आणि ते सगळे पळत गेले आणि हे प्रथमगण जे आहेत, प्रमथगण जे आहेत, भगवान शंकराचे जे शिष्य आहेत ते त्या प्रसंगातून ते सगळे धावत पळत बाहेर सुटले. असं म्हणून हा अध्याय या ठिकाणी पूर्ण होतो. हा चौथा अध्याय जो आहे तो या ठिकाणी पूर्ण होत आहे. आता आपण पुढचा जो अध्याय आहे तो म्हणजे भगवान शंकरांना ही कथा समजली, या शिष्याने जाऊन शंकरांना हे सगळं सांगितलं, तेव्हा भगवान शंकरांनी वीरभद्र प्रगट केला आणि वीरभद्राला दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करण्याची आज्ञा दिली आणि दक्षाचा वध केला.
हा भाग जो आहे तो पुढच्या 5व्या अध्यायामध्ये आपण आता पाहणार आहोत. तो आता आपण उद्याच्या भागात पाहूया. जय जय रघुवीर समर्थ. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां चतुर्थस्कंदे सती देहोत्याग नाम चतुर्थोऽध्यायः. आणि ही सगळी घटना ज्या ठिकाणी घडली ते ठिकाण म्हणजे कनखल नावाचं क्षेत्र आहे. आजही आपण जेव्हा हरिद्वारला जातो त्या हरिद्वारपासून जवळच असणारं 2-4-5 किलोमीटर असणारं हे क्षेत्र आहे. त्या गंगा नदीच्या किनारीच असणारं आहे. त्या ठिकाणी दक्षिणेश्वर महादेवसुद्धा आहे. आत्तापर्यंत 3-4दा आम्ही घेऊन गेलो होतो. मागे महाराजांच्या पादुका आम्ही घेऊन गेलो त्यावेळेसुद्धा महाराजांच्या बरोबर, आमच्या प्रल्हाद महाराजांच्या बरोबर आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी गेलो होतो. ते दर्शन घेतलं. आत्ता मागच्या वर्षीसुद्धा आम्ही घरी मुलगा सून आणि नातू वगैरे हे सगळे म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी आता हा इतिहास माहीत झाल्यामुळे त्या पाहण्यामध्ये एक वेगळा आनंद होता, एक उत्सुकता होती. ते त्या ठिकाणी पाहायला मिळालं. दक्षिणेश्वर महादेवसुद्धा त्या ठिकाणी आहे. दक्षिणेश्वर म्हणजे त्या ठिकाणी त्या महादेवाची स्थापना ही दक्षाने केलेली आहे. पुढे जेव्हा यज्ञाचा विध्वंस झाला आणि मग भगवान शंकरांची कृपा झाली आणि तो दक्षाचा यज्ञ हा पूर्ण झाला आणि त्या प्रसंगी भगवान शंकरांची या दक्षाने जी पूजा केली आणि त्या पूजेनिमित्त स्थापन केलं तो महादेवसुद्धा आहे. आणि आता नव्याने जे पाहिलं ते प्रवेशद्वाराजवळ भगवान शंकराची एक 15-20 फुटाची अशी मूर्ती त्या ठिकाणी आहे आणि सतीचा देह हातात घेतलेला आणि क्रुद्ध अशा स्वरूपामध्ये भगवान शंकर त्या ठिकाणी आहेत. पुन्हा एकदा कधी जर गेला तर त्या ठिकाणी पहा आणि त्यावेळेस या सगळ्या गोष्टींचं स्मरण आपल्याला व्हावं म्हणून अशा कथा नेहमी आपण वाचत जावं. नाही तर आपण काय म्हणतो आम्ही गेलो पण आम्हाला काही माहीतच नव्हतं. मग माहीतच नव्हतं म्हणजे आपण तिथे नुसतं जाऊन नमस्कार करतो आणि बाहेर येतो. पण हा इतिहास जेव्हा माहीत असतो तेव्हा तिथलं जे पाहणं आहे ते पाहणं खऱ्या अर्थाने आपल्या हृदयात बिंबतं. त्याचा परिणाम चांगल्या प्रकारचा होतो. जय जय रघुवीर समर्थ. थांबूया आपण आता. उद्या पुढचा भाग आपण पाहूया. जय जय रघुवीर समर्थ. आरती म्हणूया. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी की अगहरिणी, भवजल तरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परमा प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकमले संत अधिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवेना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकारांचा.
जणू बोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता आरती करी तुझ भगवंता ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रितापदाती चिरये शांती नाथ हि वदती रामपदी ठेवी माथा आरती करी तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ।